आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। भारताला आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका। तिहार तुरुंग बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी। गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात मराठी अधिकाऱ्याचा मृत्यू। दिवाण हाऊसिंगचे माजी संचालक धीरज वाधवानला अटक। सरकारी बँकांना घसघशीत नफा। शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी योजना। मनपाकडून बचाव पथकांची स्थापना। गोकाक धबधबा उन्हाळ्यात प्रवाहित। कॅन्टोन्मेंट कारभार प्रकरणी सीबीआयचे पथक पुन्हा बेळगावात। चन्नेवाडीत शाळा सुरू करण्याची मागणी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। कोरोनाच्या संदर्भात धडकी भरवणारी नवीन माहिती समोर आली आहे। कोरोना व्हायरस KP2 हा नवीन व्हेरिएंट गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून भारतातील लोकांमध्ये आला आहे। या व्हायरसला फ्लर्ट असं नाव देण्यात आलं आहे। कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट हा अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियामधील कोरोनाच्या वाढत्या केसशी जोडला जात आहे। कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन वंशाचा सब व्हेरिएंट आहे। या नवीन कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांबद्दल बोलताना अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश चावला यांनी सांगितले की या व्हेरिएंटमुळे प्रभावित झालेल्या लोकांची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होईल। खोकला, सर्दी, डोकेदुखी असे विकार उद्भवतील, त्यासाठी उपचार घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले आहे। तिहार तुरुंग बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी। दिल्लीतील शाळा, विमानतळ आणि रुग्णालयानंतर आता तिहार तुरुंगात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे। आज मंगळवारी ईमेलद्वारे तुरुंग प्रशासनाला ही धमकी प्राप्त झाली। या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे। तसेच ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे। याबरोबरच या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड देखील तैनात करण्यात आल्याची माहिती आहे। इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा एक ईमेल आज तिहार तुरुंग प्रशासनाला प्राप्त झाला होता। त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरू केला। तिहार तुरुंगात सध्या हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलं आहे। यामध्ये काही राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे। गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात मराठी अधिकाऱ्याचा मृत्यू। गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यामध्ये सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून काम करणारे कर्नल वैभव अनिल काळे या माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला। गेल्या वर्षी गाझा युद्धाला तोंड फुटल्यापासून गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी असल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे इस्रायलनेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। दिवाण हाऊसिंगचे माजी संचालक धीरज वाधवानला अटक। दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी संचालक धीरज वाधवानला मोठा झटका बसला आहे। 34,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकी प्रकरणी सीबीआयने वाधवानला ताब्यात घेतला आहे। उपलब्ध माहितीनुसार सोमवारी सायंकाळीच धीरज वाधवानला मुंबईहून अटक करण्यात आले होते। यानंतर त्याला मंगळवारी दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले। तिथे न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली। दरम्यान सीबीआयने 2022 मध्येच या खटल्याच्या संदर्भात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते। त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती, पण सध्या ते जामिनावर होते। सरकारी बँकांना घसघशीत नफा। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी नफा कमावला आहे। या वर्षात बँकांचा फायदा 12% वाढला आहे। सरकारी बँकांपैकी युको बँक,
इंडियन ओव्हरसीज आणि पंजाब अँड सिंध यांच्या नफ्यामध्ये घट नोंदवण्यात आली आहे. या वर्षात सर्व बँकांचा शुद्ध NPA घटून 1.70% कमी राहिला. बँक ऑफ महाराष्ट्राचा NPA सर्वात कमी म्हणजेच 0.20%, तर पंजाब अँड सिंध बँकेचा NPA सर्वाधिक 1.63% इतका राहिला आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी योजना. शिवाजी विद्यापीठातील अनुदानित व विना अनुदानित अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन शिवाजी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. सीमा भागातील 865 गावातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठातर्फे अभ्यासक्रमासाठीची योजना लागू करण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी ओरिएंटल शाळेजवळील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठातील डॉक्टर संतोष सुतार यांनी माहिती दिली. यावेळी डॉक्टर नवनाथ वलेकर, डॉक्टर जगन कराडे, डॉक्टर कविता वडराळे, डॉक्टर उदय पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक, तर पियुष हावळ यांनी सूत्रसंचालन केले. मनपाकडून बचाव पथकांची स्थापना. 2 दिवस झालेल्या वादळी पावसामुळे अखेर महापालिकेला जाग आली आहे. पावसात बचाव कार्यासाठी महापालिका आयुक्त PN लोकेश यांच्या सूचनेनुसार 4 बचाव पथके स्थापन केली आहेत. शहरात अवकाळी पावसामुळे 2 दिवस दैना उडाली. अनेक घरामध्ये दुकानात पाणी शिरले. रस्त्यात पाणी तुंबून राहिले असून त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला आहे व पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत शहरात या समस्या उद्भवणार आहेत. त्याशिवाय वादळी वारे आणि मोठ्या पावसामुळे शहरात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महापालिका आयुक्त लोकेश यांच्या सूचनेनुसार 4 बचाव पथके स्थापन करण्यात आली आहेत. गोकाक धबधबा उन्हाळ्यात प्रवाहित. विजापूर बागलकोट जिल्ह्यातील घटप्रभा नदीकाठावरील गावात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याने येथील गोकाक धबधबा ऐन उन्हाळ्यात तिसऱ्यांदा प्रवाहित होऊन निसर्ग सौंदर्य खुललं आहे. 2 दिवसांपासून गोकाक परिसरात होत असलेल्या पूर्वमोसमी पावसाने धबधब्यासमोरील कोमेजलेली झाडे हिरवीगार झाली आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. कॅन्टोन्मेंट कारभार प्रकरणी CBIचे पथक पुन्हा बेळगावात. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 29 कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणी CBI चौकशी सुरू असताना नोव्हेंबर 2023 मध्ये तत्कालीन CEO K आनंद यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे चौकशी काही काळ थांबली होती. आता ती पुन्हा सुरू झाली असून शनिवारपासून पुन्हा CBIचे पथक कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये दाखल झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 29 कर्मचारी भरती प्रकरणी तक्रार झाल्यानंतर 16 नोव्हेंबरपासून CBIच्या पथकाने चौकशीला सुरुवात केली होती. कॅम्प येथील CEOच्या बंगल्यात चौकशी सुरू होती. कर्मचारी, नातेवाईक व संबंधित अधिकारी यांना चौकशीला सामोरे जावे लागले. चन्नेवाडीत शाळा सुरू करण्याची मागणी. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी तालुका खानापूर येथील शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावकरी मंडळी व पालकांनी खानापूर गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री खुर्ची यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. गेल्या काही महिन्यांपूर्वी खानापूरचे आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांनीही शाळेला भेट देऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. यावेळी विठ्ठल पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील, सुधाकर पाटील, शंकर पाटील, दत्ताराम पाटील, उदय पाटील आदी ग्रामस्थ व पालक हजर होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. उसगाव येथील मळेकर्णी यात्रेला मंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
त्यामुळे गावाच्या वेशीतच सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या गर्दीतून वाट काढताना अनेकांना कसरत करावी लागली. गावामध्ये ये जा करण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. प्रत्येक आठवड्यात 2 वेळा अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. खानापूर येथे शिवाजी विद्यापीठातर्फे मार्गदर्शन संपन्न. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉक्टर उदय पाटील यांनी केले आहे. खानापूर येथील शिवस्मारक येथे शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांतर्फे मंगळवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक कविता वड्राळे यांनी विद्यापीठाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर संतोष सुतार, डॉक्टर नवनाथ वलेकर, डॉक्टर जगन कराडे आदी उपस्थित होते. महालक्ष्मी देवस्थान वार्षिकोत्सव उद्यापासून. राणी चन्नम्मानगर येथील महालक्ष्मी देवस्थानच्या वार्षिकोत्सव गुरुवार दिनांक 16 ते शनिवार दिनांक 18 पर्यंत साजरा होणार आहे. यानिमित्त उत्सव समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये खादरवाडी येथील वारकरी मंडळातर्फे भजन होणार आहे. दिनांक 17 रोजी सकाळी 10:30 वाजता कुंकुमार्चन होणार आहे. शनिवार दिनांक 18 रोजी गणहोम व त्यानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. हिंडलगा कारागृहात लैंगिक छळ प्रतिबंध कायद्यावर कार्यशाळा. हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध निवारण कायदा 2013 यावर कार्यशाळा सोमवारी झाली. महिला व बालकल्याण विभाग बेळगाव व हिंडलगा मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यशाळेत ग्राम बाल विकास प्रकल्प अधिकारी सुमित्रा डीबी व महिला कल्याण संस्था बेळगावच्या प्रकल्प संचालिका सुरेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक विजय रोडकर अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी रोपट्यांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सुमित्रा डीबी यांनी मार्गदर्शन केले. बेकायदा गॅस सिलेंडर भरणाऱ्या दुकानावर छापा. बेकायदा घरगुती गॅस सिलेंडर भरून देणाऱ्या दुकानांवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा घालून सोमवारी सायंकाळी उशिरा कारवाई केली. पथकाकडून नेहरूनगर येथील एका दुकानावर छापा घालून तेथून पाईप जप्त केले आहेत. दुसरा छापा काकती वेस येथील एका दुकानावर घालण्यात आला. त्या ठिकाणी 6 सिलेंडर आणि पाईप पथकाने जप्त केली आहे. या पथकात सहाय्यक उपसंचालक नझीर अहमद कणकवली, अन्न निरीक्षक MM गंगाई यांच्यासह 11 जणांचा समावेश होता. सहशिक्षक परीक्षेच्या केंद्र परिसरात जमावबंदी. प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा सहशिक्षक व मुख्याध्यापक समकक्ष परीक्षा GA हायस्कूल येथे होणार आहेत. परीक्षा शांततेत व सुरळीतपणे होण्यासाठी 14 ते 16 मे पर्यंत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी बजावला आहे. वादग्रस्त होर्डिंग प्रकरणात 9 जणांवर गुन्हा. बापट गल्ली येथील वादग्रस्त होर्डिंग आरोपाखाली 9 जणांच्या विरोधात खडेबाजार पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यात बापट गल्लीतील स्थानिकसह भाडोत्री राहणाऱ्यांचा समावेश आहे. बापट गल्लीमध्ये एका धार्मिक स्थळाजवळ रविवारी 2 फलक झळकत होते. यापैकी एक लव्ह जिहादशी संबंधित होता, तर दुसरे एक फलकही भावना भडकवणारे येथे उभारण्यात आले होते. तर फलकांचे व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे त्याची माहिती मिळताच याला विरोध सुरू झाला. काहींनी आक्षेप घेतला. त्यानंतर गुन्हा नोंदवून घेण्यात आला. राकसकोप जलाशयाचे पाणी 37 दिवस पुरणार. 2 दिवस शहरवासियांना वळीव पावसाने दिलासा दिला. तसाच दिलासा काही प्रमाणात राकसकोप जलाशयातील पाणी साठ्याने दिला असून सध्याचा साठा 37 दिवस पुरेल असे महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. त्यामुळे 15 जून नंतर डेड स्टोरेज मधून उपसा करावा लागणार आहे. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा मंगळवारी 2255.65 फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा पाणीसाठा 37 दिवस पुरणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त PN लोकेश यांनी दिली. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मनपा विरोधातील सुनावणी लांबणीवर. तुरुमुरी येथील कचरा डेपोची ठेकेदार रामकी कंपनीने 11 कोटी रुपयांच्या महापालिकेविरोधात भरपाईसाठी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी 27 मे पर्यंत लांबणीवर पडली. शहरातील कचऱ्यावर तुरुमुरी कचरा डेपोमध्ये रामकी कंपनीकडून प्रक्रिया करण्यात येते. कंपनीच्या करारानुसार पावसाळ्यातील महापालिकेने प्रक्रियेसाठी निर्धारित रक्कम देणे आवश्यक आहे, पण महापालिकेने कंपनीला रक्कम दिलेली नाही असा दावा करून रामकी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने हे प्रकरण लवादाकडे सोपवले आहे. लवादाने पुढील सुनावणी 27 मे रोजी होईल असे सांगितले आहे. मोबाईल लंपास चोरटे सीसीटीव्हीत कैद. खडेबाजार रोडवरील मोबाईल विक्री दुकानातून मोबाईलची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकानाचे व्यवस्थापक समान अंडेवाले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. चोरीचा हा प्रकार उशिरा उघडकीस आला असून कंपनीच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन सोमवारी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राघवेंद्र पुढील तपास करत आहेत. ब्रिजेश पटेल यांची बेळगाव मैदानाला भेट. माजी कसोटी क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी ऑटोनगर येथील KSCA मैदानाला सदिच्छा भेट दिली. मैदानाच्या विकास कामांची पाहणी करून पटेल यांनी धारवाड विभागाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रारंभी धारवाड विभागाचे माजी समन्वयक अविनाश पोद्दार यांनी पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर पटेल यांनी मैदानाची पाहणी करून पूर्ण झालेली विकास कामे आणि प्रलंबित कामांवर चर्चा केली. पोद्दार यांनी मैदानाच्या विकास कामांची माहिती दिली. रेंगाळलेल्या कामांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही पटेल यांनी दिली. KSCA खजिनदार जयेश अभियंता विभागाचे मल्लिकार्जुन स्वामी, धारवाड विभागाचे समन्वयक निखिल भुसद, प्रमोद पवार, प्रकाश मिर्जी, संगम बैलूर, प्रसन्ना सुंठणकर, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. पाकिस्तानने आयर्लंडवर 2-1 अशी मालिका जिंकली. पाकिस्तान क्रिकेट टीमने आयर्लंडवर तिसऱ्या आणि अखेरच्या T20 सामन्यामध्ये 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने जिंकली. आयर्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 3 ओव्हर आधी पूर्ण केले. पाकिस्तानने 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. कॅप्टन बाबर आझम हा पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बाबरने पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या. बाबरने 42 चेंडूमध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. बाबरने या खेळी दरम्यान एक कीर्तिमान केला. बाबरने टीम इंडियाचा विराट कोहली याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. बाबरने आयर्लंड विरुद्ध आपल्या खेळीमध्ये एकूण 5 सिक्स ठोकले. त्याने 5 पैकी 4 सिक्स हे एकाच ओव्हरमध्ये गमावले. हे 4 सिक्स बेंजामिन व्हाईट याच्या बॉलिंगवर ठरले. बेंजामिनच्या ओव्हरमधील पहिल्या 3 चेंडूमध्ये सलग 3 सिक्स ठोकले. त्यानंतर 5व्या बॉलवर सिक्स खेचत बाबरने अवघ्या 31 चेंडूमध्ये अर्धशतक झटकावले. बाबरने या अर्धशतकासह विराट कोहलीचा विश्वविक्रम उद्ध्वस्त केला. बाबरचं आयर्लंड विरुद्ध अर्धशतक हे त्याच्या कारकिर्दीतील 39वे अर्धशतक ठरले. तर विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 अर्धशतके लगावली आहेत. दरम्यान आता टीम इंडिया आंतरराष्ट्रीय T20 सामने हे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये खेळणार आहे. साखळी फेरीमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे आता विराटकडे 2 अर्धशतके ठोकून बाबरला मागे टाकण्याची संधी आहे. अशात विराट पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्डवर आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरतो की बाबर आझम वर्ल्ड रेकॉर्ड कायम राखतो याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे. हार्दिक सरावाला येताच रोहितने सोडले मैदान. मुंबई संघाचे इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. हंगामाच्या सुरुवातीला हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यापासूनच चाहते व संघामध्ये अंतर्गत नाराजी पसरली होती. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आणि त्यांना गाशा गुंडाळावा लागला. हार्दिक व संघातील सिनियर खेळाडूंमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्याही अधूनमधून येत होत्या. संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर हे वाद आणखी वाढल्याचे वृत्त समोर आलं आहे. मुंबई 17 तारखेला लखनौ संघाविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. मुंबईला 13 पैकी 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे आणि शेवटचा साखळी सामना जिंकून तळाचे स्थान टाळण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. पण सराव सत्रातही रोहित व हार्दिक यांच्यातला वाद स्पष्टपणे दिसला.
हार्दिक जेव्हा सरावासाठी नेट्समध्ये आला तेव्हा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी नेट्समधून काढता पाय घेतला. हाती आलेल्या वृत्तानुसार हार्दिक व रोहित यांनी एकत्रित सराव केला नाही. कोलकाता विरुद्धच्या लढतीपूर्वीची ही घटना आहे. आधी रोहितने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला आणि तेव्हा हार्दिक जवळपास नव्हता. पण जेव्हा हार्दिक फलंदाजीसाठी नेट्समध्ये आला तेव्हा रोहित, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यासोबत मैदानाबाहेर गेला. मॅराडोना यांची गोल्डन बॉल ट्रॉफी गेली चोरीला. महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांच्या 1986 सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील गोल्डन बॉल ट्रॉफीचा पुढील महिन्यात लिलाव होणार होता. मात्र ही ट्रॉफी चोरीला गेली असून हा लिलाव रोखण्यासाठी गुन्हा दाखल करणार असल्याचे मॅराडोनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या वकिलांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला गोल्डन बॉल ट्रॉफी प्रदान केली जाते. मॅराडोना यांना मिळालेली ही ट्रॉफी सुमारे दशकभर गायब होती आणि नुकतीच ती पुन्हा सर्वांसमोर आली होती. ऑगटेस ऑक्शन हाऊसने गेल्याच आठवड्यात या ट्रॉफीचा पुढील महिन्यात लिलाव होणार असल्याचे जाहीर केले होते. 2020 मध्ये मॅराडोना यांच्या वयाच्या 60व्या वर्षी निधन झाले होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन